इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। महाराष्ट्र में महानगर पालिका चुनाव की घोषणा हो चुकी है और ये जो है ये जलगांव महानगर पालिका के लिए भी चुनाव जो है वो 15 तारीख को होंगे। 16 तारीख को उसका रिजल्ट निकलेगा। हम लोग अब इसी तरह के कार्यक्रम लेकर आएंगे जिससे महानगर पालिका चुनाव में आपका व्यूज क्लियर हो सके। कुछ ऐसे लोगों को आमंत्रित करेंगे हम जो न सिर्फ आपको सनसनीखेज बातें भी बता सकते हैं, सुझाव भी देंगे कि नागरिकों को क्या करना चाहिए और जलगांव में परिस्थितियां क्या होगी। चुनाव में चर्चा करने के लिए इस वक्त हमारे साथ मौजूद हैं शिव सैनिक गजानन जी मालपुरे। सर, आपका स्वागत है इंडिया आप तक समाचार में। आपको गजू भाऊ लोग बुलाया करते हैं। गजानन ये जो है ये हर काम में पहले पूजे जाने वाले देवता होते हैं और यही इनका नाम है। तो ऐसा समझ लीजिए कि महानगर पालिका के चुनाव के लिए जो हम प्रोग्राम कर रहे हैं उसमें भी हम इनको पहले पूजने के लिए, पहले इनसे इंटरव्यू करने के लिए इनको लेकर यहाँ पर आए हैं। गजू भाऊ, सवाल मेरा थोड़ा सा कड़वा है, लेकिन चूंकि हमारे चैनल का स्लोगन ही है कड़वा लेकिन सच, तो सवाल ये रहेगा कि आप तो शिवसेना छोड़ने की बात कर रहे थे, पद छोड़ने की बात कर रहे थे, अभी भी आप शिवसेना में हैं, क्यों है? मैंने शिवसेना छोड़ने की बात कभी नहीं की। मैंने पद जरूर छोड़ दिए थे क्योंकि यहाँ के जो स्थानिक संपर्क प्रमुख है उनसे मेरी बनती नहीं तो फिर वो पद अटका के किसी को रोक के रखना, वो पद की गरिमा ख़त्म करना, ये मुझे पसंद नहीं है। इसलिए मैंने पद के इस्तीफे दे दिए है, मगर मेरे पक्ष को मैंने छोड़ा नहीं। गजूबो, संपर्क प्रमुख जो है, मैं भी अक्सर कहा करता हूँ संपर्क से बाहर ही रहते हैं। अभी हाल ही में संपर्क प्रमुख जलगांव आए थे 2 दिनों पहले। जलगांव आने के बाद संपर्क प्रमुख जो हैं वो एक ऐसे व्यक्ति से मिलने गए जिन्होंने शिवसेना उद्धव साहब बाला साहब ठाकरे का जो पक्ष है उसको छोड़ा और सीधा सीधा भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। शिवसेना की आज की हालत के बारे में, ये जो दयनीय हालत है इसको मैं दयनीय कहूंगा। जलगांव में परिस्थितियां ऐसी ही है। महाराष्ट्र भर में शिव सैनिकों का सम्मान है, बाला साहब ठाकरे जी का सम्मान है, पार्टी का सम्मान है, उद्धव साहब का सम्मान है, लेकिन दयनीय स्थिति है, ये भी सच्चाई है। तो आपको क्या लगता है क्यों ऐसी? आप जो बोलते हैं कि दयनीय स्थिति, ये मुझे मंजूर नहीं है। क्यों? क्योंकि शिवसेना के, मैं मराठी में बोलता हूँ, शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते निश्चित सोडून गेलेले आहेत, पण शिवसैनिक हा जागच्या जागी आहे। ही जी मरगळ आलेली आहे याला एक उमद्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते उमदं नेतृत्व जर भेटलं तर मला नाही वाटत की शिवसेनेला काही अडचण आहे। आता जळगाव जिल्ह्यात जसं विधानसभेला, लोकसभेला उमेशदादा पाटील होते, करणदादा पवार होते, यांनी शिवसेनेत प्रवेश केला। जर यांच्याकडे जिल्ह्याची धुरा दिली, मग तुम्ही म्हणाल त्या करणदादांना मी जिल्हा संघटक बनवलं, पण खऱ्या अर्थाने मी तेव्हा बोललो होतो की उमेशदादांना तुम्ही उपनेते बनवा। कोणाला बनवलं याच्यावर माझा विरोध नाही, पण आपला जो पक्ष असेल, आपलं राज्य असेल, हे एका जाती धर्मावर आणि आताचं जे राजकारण चालू आहे ते जाती आणि धर्मावर चालू आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तेव्हा जर उमेशदादांना तुम्ही उपनेते बनवलं असतं तर तो माणूस पूर्ण जिल्हाभर फिरू शकतो। त्याचा समाज सगळीकडे, मी जर किती नाही म्हटलं तर फिरायला गाडी लागते, घोडा लागतो, पैसा लागतो, पद लागतं, सन्मान लागतो। ते माझी खासदार आहेत, माझी आमदार आहेत, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांच्याकडे अभ्यास आहे, तर त्या गोष्टीचा फायदा पक्षाला व्हायला पाहिजे होता। जसं जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 4 जिल्हाप्रमुख दिलेत, ते 4ही जिल्हाप्रमुख सोडून गेलेत, तर याचा विचार आमच्या पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे। पण काय होतं की मातोश्रीवर आमच्या काहीतरी गांधारीची पट्टी बांधलेली आहे आणि ती पट्टी काही त्यांना उमजू देत नाहीये उद्धव साहेबांना। त्यामुळे हे जे काही खालचे लोक त्यांच्या डोळ्यात धूळपेट करतात, त्यामुळे आज पक्षाला थोडीफार मरगळ आलेली आहे। ती जर ह्या लोकांनी ज्यांच्या विश्वासावर
उद्धव साहेब काम करतात त्या लोकांनी जर खऱ्या अर्थाने त्यांना खरी माहिती दिली तर चांगल्या लोकांना पदं भेटतील आणि चांगल्या लोकांना जर पदं भेटले तर मला वाटतं पक्ष वाढणं अजिबात कठीण नाहीये. कारण लोकांकडे आज जर तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्ते नव्हते पण त्यांनी इतर पक्षातून कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवतात. आज आमदार खासदार त्यांच्या पक्षातले म्हटले तर मोजावर 5-10% पण नाही. ते आमच्या पक्षातून घेतात, याच्या पक्षातून घेतात, त्याच्या आमच्याकडे असून आम्ही त्यांचा उपयोग करून घेतात नाही, हे आमचं दुर्दैव आहे. गजू, जलगांव में शिवसेना की परिस्थितियां क्या रहेगी अभी चुनाव में, आपको क्या लग रहा है? लड़ेंगे ये लोग चुनाव? जैसे पदाधिकारी यहाँ पर दिए गए हैं. एक चांगला चेहरा लोकांसमोर दिला तर जळगावला नवीन चेहऱ्याची गरज आहे. जळगावची जी परिस्थिती आहे ती अतिशय चांगली आहे. कारण मागच्या 35 वर्षापासून जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार आहेत. 11 वर्षापासून जळगाव शहरावर भाजपचे आमदार आहेत. 2.5 वर्ष का होईना भाजपचे महापौर होते. मग एवढं सगळं असल्यावर जे मामा आम्हाला काल म्हणत होते त्या खड्ड्यांची तुम्हाला लाज वाटत नाही का? आज त्याच्यापेक्षा काही पटीने खड्डे झालेले आहेत. जे रोड झाले त्यांची क्वालिटी चांगली नाही आहे. विकास नावाचा शून्य नाही. जळगाव हे रिटायरमेंट लोकांचं शहर झालेलं आहे. कारण मुलं कुठे शिकतात? नाशिकला, मुंबईला, पुण्याला, नागपूरला. पण जळगावचा विकास का झाला नाही? सुरेश दादांवर तुम्ही टीका करत होते की बाहेरच्या कंपन्या येऊ देत नाही. 11 वर्षात तुम्ही काय बोंब पाडली? आपण नुसतं असं म्हणतो की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, पण जसं 40 वर्ष खासदार, 35-40 वर्ष झालं खासदार हा आपल्या येतो आणि खासदाराची जी ताकद राहते ती सगळं निधी आणण्याची राहते. पण आपल्या जिल्ह्यात काहीच खासदाराचं काम नाही, विकासच नाही. आमदारांना विचारलं तुमचा विकास काय, ते म्हणतात पोलीस वसाहत बांधली. पोलीस वसाहत हे जळगाव शहराचा विकासाचा मुद्दा असू शकतो, मुळेच नाही. मागच्या वेळेस त्यांना आमदारकीला विचारलं तुम्ही विकास काय केला, पण MSCBच्या लाईनी टाकल्या. अरे हा जळगाव शहराचा विकास असू शकतो? तर ह्या सगळ्या गोष्टींना लोक वैतागलेले आहेत. लोकांना खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्या माणसाची गरज आहे. माझ्या पक्षासकट माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे की सगळे पक्ष मिळून जर एक चांगली आघाडी बनवली आणि जर एकाच एक फाईट झाली तर मला वाटतं हे जळगाव शहरातले लोक भले लक्ष्मी दर्शन कोणाचंही उद्या, लक्ष्मी दर्शन कोणाचंही झालं तरी विरोधकांना निवडून देतील, ही आज परिस्थिती आहे. कारण रोड बनवले, रोड आमच्या घराच्या वरती रोड बनलेत म्हणजे पावसाळ्यातलं पाणी हे आमच्या घरात जाणार आहे. आणि ते हे पावसाळ्यात लोकांनी बघितलं सुद्धा. गटरी व्हायच्या आधी रोड झालेत, नवा इतिहास झाला. पहिले गटरी होतात आणि मग रोड होतात. आमच्याकडे इतिहास झाला की पहिले रोड होत आहेत आणि अजूनपर्यंत गटरी झालेल्या नाहीत. असे अनेक मुद्दे या शहराचे आहेत. एक चांगलं गार्डनने, जे गार्डन झालेले आहेत ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकाळातच झालेले आहेत. मग ते भले नितीन लड्डा असोत किंवा सुनील महाजन असो, ही शिवसेनेचं विजन आहे. शिवसेनेचं चांगलं विजन आहे म्हणून मुंबई महापालिकेवर 35 वर्ष आम्ही राज्य करू शकलो. जर आमच्याकडे विजन नसतं तर आम्ही 35 वर्ष राज्य करू शकलो नसतो. आज भाजपकडे फक्त मतदान EVM मशीन आहे. पण विकास नावाने जर बोललं ते म्हणतात काँग्रेसने 70 वर्षात काय केलं. आम्ही असं नाही म्हणत की काँग्रेसने काय केलं आणि BJPने काय केलं. आम्ही किती रुपयांची 95,000 कोटी रुपयाची FD, लाख रुपयांची FD मुंबई महापालिकेची ती आज तिची किती राहिली शिल्लक हे बघा. हे जे सगळे मुद्दे आहेत, विकासाच्या नावावर भ्रष्टाचार चालू आहे. अमाप पैसे मतदारांना दिले जातात आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. उरलं सुरलं EVM च्या नावावर निवडणुका जिंकल्या जातात. तर शिवसेना एक विजन घेऊन चालते. बाळासाहेबांनी वह्या वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, हे सगळे जे सामाजिक उपक्रम आहे हे बाळासाहेबांनी राबवले होते आणि तेच उपक्रम घेऊन आम्ही जळगाव शहरात काम करतो. जसं जळगाव महापालिकेच्या हद्दीत 11 वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार, 35-40 वर्ष झाले खासदार असून एकही मुतारी जळगाव शहरात नव्हती, स्वच्छतागृह नव्हतं. पण शिवसेनेचं 2.5 वर्ष महापौर बसल्यावर स्वच्छतागृह झालीत. त्याच धर्तीवर आम्ही जळगाव शहराचा विकास करू शकतो आणि त्याच धर्तीवर आम्ही मतं मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही लोकांसारखं सांगितलं नाही जर मी जळगाव शहराचा विकास केला नाही तर मी परत मतं मागायला येणार नाही. त्यांनी मतं कामच केलं नाही, त्यांना मतं मागायचा अधिकार पण नाही. तो अधिकार फक्त आम्हाला आहे. आम्ही चांगला विकास घडवू शकतो. आमच्याकडे विजन आहे, चांगली माणसं आहेत, आमच्या नेत्याचं विजन चांगलं आहे म्हणून आम्ही चांगलं काम करू शकतो. भाई ये लोग जब पार्षद थे भारतीय जनता पार्टी के सत्ता आई थी उस वक्त कई सारे पार्षद
फुट के शिवसेना में चले गए थे, उस वक्त का क्या किस्सा है? क्यों उन लोगों ने शिवसेना का दामन थामा था और फिर काफी सारे लोगों ने छोड़ दिया? त्याच्यात मी निश्चित म्हणेल की आमचे तेव्हाचे तत्कालीन जे नेते आहेत त्यांचा दोष आहे. त्यांनी आपला इगो कुठेतरी सांभाळला, त्यामुळे ते लोक परत गेलेत. खरं तर हा उद्धव साहेबांचाच अपमान आहे. उद्धव साहेबांनीच त्या लोकांना परवानगी दिली होती आणि ती परवानगी दिली तेव्हा जो होकार दिला होता त्याचा मी साक्षीदार आहे. तो साक्षीदार असल्यामुळे मला हे निश्चित म्हणायचं की जर इथे आल्यावर तेव्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील किंवा संपर्क प्रमुख जे असतील त्यांनी जर त्या लोकांना खरी दिशा दिली असती, आमची सत्ता असताना त्यांच्याकडनं चांगले विकास कामं करून घेतली असते, तर मला वाटतं ही वेळ आली नसती. पण आता ह्या सगळ्या गोष्टींवर उद्धव साहेबांचं लक्ष आहे, त्यामुळे निश्चित विकास होऊ शकेल असं मला वाटतं. अभी जो लोग शिवसेना छोड़ के भारतीय जनता पार्टी में चले गए हैं, तो वो तो भारतीय जनता पार्टी के नेता जो थे उनको पाइप चोर कहा करते थे, तो अभी चोरों को अपनी पार्टी में ले लिया है. मेरे को मला एक सांगा, भारतीय जनता पार्टीने चोर, लफंगे, लुच्चे अजितदादांवर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला. त्याच्यानंतर त्या सरदेसाईंवर आरोप केला, भावना गवळींवर आरोप केला. या सगळ्यांना ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचे एक महानायक आहेत किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या सगळ्यांनी त्यांना आपल्या पार्टीत घेतलं. आणि भारतीय जनता पार्टीची एक स्लोगन होती, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस करूया आणि महाराष्ट्रात किंवा देशात राज्य आणूया. आज ती स्लोगन अशी आहे की भ्रष्टाचार युक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आणू आणि सत्तेची पोळी भाजूया. गजूभाऊ, एक समय ऐसा भी आया था जब शिवसेना में फूट पड़ी थी, जब दो टुकड़े हुए थे, उस वक्त भी कुछ लोग आपके ऊपर नई नई जिम्मेदारियां देने का प्रयास कर रहे थे, कुछ आपके साथ आपको कुछ गाइड कर रहे थे कि ऐसा कीजिए वैसा कीजिए. कोई ऐसा किस्सा भी मुझे लोगों से पता चला था, क्या था वो? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेव्हा मला आमच्या एका नेत्याने मुंबईला बोलून सांगितलं होतं की गुलाबराव पाटलांची गाडी फोडा. उस नेता का नाम लेना चाहेंगे आप? संजय सावंत. त्यांनी मला सांगितलं होतं की गाडी फोड. पण मी इतका दूधखळा कार्यकर्ता नाही. जेव्हा मला बाळासाहेबांनी आदेश दिला होता, उभ्या महाराष्ट्रात माय नेम इज खानचा पडदा कुठेच फाटला नव्हता. तो गजानन मालपुरे शहर प्रमुख असताना मी पडदा फाडला होता. आणि तेव्हा मी कोणाच्या सांगण्यावरून नाही तर माझ्या पक्षप्रमुखांच्या पक्षाच्या नेत्याच्या आदेशावरून तो पडदा फाडला होता. पण आज ज्या नेत्याने मला सांगितलं होतं, जेव्हा केव्हा संघटनेचा चांगला विचार येतो तेव्हा त्यांना चांगले शिवसैनिक दिसत नाहीत, तो माझा रोष होता. म्हणून मी तेव्हा ते काम केलं नाही. आणि आज त्यांनी जे काम केलेलं आहे की नितीन लड्डा फुटलेत आणि त्यांच्या घरी गेले, म्हणजे ते शिवसैनिकाला काय संदेश देत आहे? बाळासाहेबांची जी शिवसेना होती तिचं काय म्हणणं होतं, जो फुटला त्याला तोडला, आणि तुम्ही त्याच्या जाऊन हातात हात मिळवतायत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मी ज्या शिवसेनेत काम केलेलं आहे किंवा करतोय त्या शिवसेनेला खाली मान घालणारी गोष्ट आहे. मला समजत नाही की आमच्या नेत्यांवर काय गांधारीची पट्टी आहे की अशा माणसाला हाकललं का जात नाही. कारण जर असं घडलं तर शिवसैनिक त्याच्याशी नडतात, त्याच्याशी भांडण करतात, आणि जर नेताच त्याच्या हाताखाली मिळवणूक करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. विधानसभेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर विधानसभेला ज्या माणसाला तुम्ही हकालपट्टी करता त्याला दुसऱ्या दिवशी पक्षात घेता, आणि त्याच्या मागचं जर सगळं बॅकग्राऊंड बघितलं की भाजपने काय केलं होतं आणि ते काय होतं, मग यांच्यात त्याची काही हिस्सेदारी होती का, असा माझा प्रश्न आहे. जर असं करून जर पक्षाला अशी लोक बदनाम करत असतील आणि पक्षाचं वाटोळं करत असतील तर तुम्ही जे म्हणता की पक्षाची दयनीय अवस्था आहे ती अशा कर्मकर्त्या लोकांमुळे आहे. नाहीतर आमच्या पक्षाला आजही खालचा कार्यकर्ता खूप स्ट्रॉंग आहे. गजूभाऊ, जलगांव महानगर पालिका की बात की जाए तो क्या करना चाहिए? जहां जलगांव महानगर पालिका में कुछ पार्षद शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के दल के ही बने, इसके लिए क्या पार्टी को क्या करना चाहिए आपके हिसाब से? सध्याचं वातावरण हे राजकीय पक्षांना चांगलं आहे, विरोधकांना चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की 11 वर्ष, मी वारंवार सांगतोय की 11 वर्ष झाले इथे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, 35-40 वर्ष झाले खासदार आहेत, 2.5 वर्ष झाले इथे महापौर होते. पण ह्या सगळ्यांनी कुठलंही चांगलं काम, ठोस काम केलेलं नाही. त्यामुळे आज जळगावकरांना एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते शिवसेना देऊ शकते. जसं जळगावात कुठेच गार्डन विकसित झाले नाहीत, बगीचे नाहीत, किंवा कंपन्या आल्या नाहीत, कंपन्यांसाठी ज्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत त्या नाहीत,
त्याच्यानंतर जळगाव शहरात विविध ठिकाणी स्वच्छतागृह पाहिजेत. जळगावातील विकासासाठी कंपन्या येण्यासाठी त्यांना जो मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा त्याच्या काही तरतुदी केल्या पाहिजेत, त्या केल्या जात नाही. आपण फुले मार्केट असेल किंवा जे सगळे जळगाव शहरातले मार्केट असतील त्यांच्या भाडेपट्ट्याचा करार फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्याला मुख्यमंत्री भेटले जातात. यही मैं भी बोलने वाला था कि जब जब चुनाव होते हैं तब तब फुले मार्केट का मुद्दा सामने आता है, टैक्सेस कम करने की बात आती है, घर पट्टी कम करने की बात आती है, फीस कम करने की बात आती है, फिर सब कुछ गायब हो जाता है. अभी हाल ही में 4 दिन पहले ही ऐसी फोटो आई थी कि एक व्यापारी संगठन के पदाधिकारी राजू मामा के साथ, विधायक जी के साथ वहां पे गए थे. मग हे जे फक्त म्हणजे त्याला आपण तुमच्या हिंदी भाषेत म्हणायचं त्याला चुनावी जुमला म्हणतो आपण. तो चुनावी जुमला म्हणजे निवडणुकीत लोकांना गुमराह करायचं, त्यांची दिशाभूल करायची. हिंदू मुस्लिम असेल किंवा दुसरे कोणते तरी फंडे वापरायचे, कटेंगे तो बटेंगे, तटेंगे तो तुटेंगे, हे जे काही फंडे वापरतात, मला सांगा की हे करून जळगाव शहराचा विकास होणार आहे का? माझ्या इथल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे का? त्याच्यावर बोलतच नाही. मुद्द्यावर बोला ना की जळगाव शहरात मी जसं सांगितलं आम्ही स्वच्छतागृह बांधलीत, आम्ही काही बगीचे, भाऊचं उद्यान असेल किंवा गांधी उद्यान असेल, हे आमच्या पक्षाचा महापौर असताना झालं. तसं यांनी सांगा ना आम्ही काय केलं. ज्या गटरी बनवल्यात, भुयारी गटरी बनवल्यात, त्याच्यानंतर तुमचं ते पाणी योजना केली, कोणती ती अमृत योजना, त्याचं पाणी जे आज 5-7 वर्ष झाले जळगाव शहराला भेटलं का? घरपट्टी अव्वाच्या सव्वा केली, बहुत बडे बरोबर, घरपट्टी अव्वाच्या सव्वा केली. त्याच्या प्रमाणात तुम्ही आम्हाला सुविधा देतायत का? आज तुम्ही जर नगरपालिकेत गेले तर तुम्हाला स्ट्रीट लाईट भेटत नाही. तुम्ही सांगता महापालिकेचं कर्ज आम्ही फेडलं. कर्जाचे हप्ते कालपर्यंत चालू होते, तुम्ही मागच्या निवडणुकीला सांगितलं आम्ही कर्ज माफ केलं. खोटं बोलतात पण रेटून बोलतात. तर लोकांना या सगळ्या गोष्टीची चीड आहे, म्हणून लोक म्हणतात एक चांगला पर्याय पाहिजे. तर जर मला असं वाटतं की एक चांगला पर्याय, चांगली लोक, उन्मेष दादा असतील किंवा काही लोकांना, करण दादा असतील किंवा अजून कोणी नेते असतील, त्यांनी जर चांगला एक पायंडा इथे पडला, चांगला अजेंडा जर, एक ठोस अजेंडा जर लोकांना, जळगावकरांना दिला, तर मला वाटतं जळगाव शहरातला, ठीक आहे शिवसैनिक पैसे वाटू शकणार नाहीत, पण पैसे न वाटताना सुद्धा अनेक शिवसैनिक नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार झालेले आहेत. मतलब आपका कहना है क्या कि बाकी के लोग पैसे बांटते हैं? 100% निवडणुकीत पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, ही सत्यता आहे. लोक म्हणतात तुम्ही 50 खोके घेतले, मला 500 रुपये तर दे. ही परिस्थिती आहे. आणि हे जे लोक सांगतात ना 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचं मूळ भारतभर रोवलं. त्यामुळे लोक आता ह्या महापालिकेच्या निवडणुकीत पैसे कोणाकडून नाही घेतील, पण चांगल्या माणसाला निवडून देऊ शकतात. फक्त तुम्ही पर्याय चांगला दिला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक चांगली आघाडी केली पाहिजे आणि जळगाव शहरात एक चांगला विरोधक तयार केला पाहिजे आणि तो विरोधक महापालिकेत असला पाहिजे, विरोधक महापौर झाला पाहिजे. अशी परिस्थिती आज जळगाव शहराची आहे. फक्त त्या असलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे ठरवायचं प्रत्येक पक्षाचा एक अंदाज. मतलब आपको लगता है कि इस बार महानगर पालिका में इस तरीके से का कुछ होना चाहिए कि सभी पार्टी जो विरोधक हैं वो एक साथ जुटे और उसके बाद है सो उनका महापौर बन जाए, ताकि सारी विरोधकों का महापौर हो जाए. अगर ऐसा हुआ तो ये चमत्कार ही रहेगा. और इनकी बातें कितनी सच होती है, कितनी साबित हो पाती है, ये तो हम लोग आने वाले दिनों में देख ही लेंगे. फिलहाल गजू भाऊ, आप पार्टी में थे शिवसेना के उस वक्त? नहीं हूँ. हाँ, मतलब एक पदाधिकारी थे. हाँ. उस वक्त शिवसेना की सत्ता थी. जब आप उस वक्त आपने क्या किया था? आपने क्या करवा लिया था ऐसा? आप तो पदाधिकारी थे उस वक्त. बताता हूँ ना. ही जी महापालिका आली, हे जे सत्तांतर झालं, त्याच्यात माझा खारीचा वाटा होता. आणि खारीचा वाटा असल्यावर ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, काही बगीचे झालेत, काही स्वच्छतागृह झालेत, जे काही काय होतं, सत्तेतून लोक आल्यावर नंतर काही 2-4-6 महिन्यात ती परत सत्तेत गेली. बरोबर.
त्या विरोधकांकडे गेली, त्यामुळे आम्हाला पाहिजे तसा विकास करता आला नाही. पण जी 2-4-6 महिने ते आमच्या बरोबर होते, तेवढ्या वेळात आम्हाला जे काही चांगली कामं करता येतील ते आम्ही करायचा प्रयत्न केला होता. आणि भारतीय जनता पार्टीने अनेक कामांमध्ये खोटे टाकलेले होते. तेव्हाचे जे पालकमंत्री होते ते जरी आमचे होते तरी त्यांच्या नीतिमत्तेत कुठेतरी खोट होती की मला भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं आहे, म्हणून त्यांनी तेवढा सहयोग केला नाही. पण आता कसं आहे, जर एक अतिसत्ता आमच्या पक्षाबरोबर असलेल्या लोकांची जर राहिली तर आम्ही विविध फंडे वापरून जे आजपर्यंत मुंबई महापालिकेत आम्ही वापरलेले आहेत ते जळगावात वापरून निश्चित जळगाव शहराचा विकास करू आणि एक चांगला पायंडा, एक जळगाव शहर चांगलं शहर म्हणून निश्चित करण्याचा प्रयत्न करायचा. एक आखिरी सवाल मेरा है जो काफी दिनों से दिमाग में था और अभी मैं चाह रहा हूँ कि आपसे पूछ लूं. ये नगर सेवक जब गए थे शिवसेना में, उस वक्त आर्थिक देवान घेवान हुई थी क्या? सब ऐसा है, म्हणजे त्याला असं म्हणता येईल की राजकीय काही फंडे राहतात ते वापरावे लागतात, तर ते वापरून ते काम झालं असेल तर माझं असं फक्त जळगावकरांना एवढीच विनंती की जे कोलांट्या उड्या मारतात त्या नगरसेवकांना निवडून दिलं नाही पाहिजेत. कारण आता कोलांट्या उडवणारे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना निवडून आणलं जातं. जर नागरिकांनीच ठरवलं, मी म्हणतो ईएम घोटाळा जरी झाला तर ईएम घोटाळा 15-20% होतो, 100% नागरिकांनी ठरवलं की आम्ही या लोकांना निवडूनच देणार नाही, तर 80% लोकांची मतं जर त्यांच्या विरोधात गेली तर ईव्हीएमला सुद्धा प्रश्न पडेल की यांना कसं निवडून द्यायचं. म्हणून तो जर हा जो पॅटर्न महाराष्ट्रावर चालू आहे की रोज एका पक्षात लोक जाण्याचा प्रयत्न करतायत आणि घोटाळ्यांचं महाघोटाळे तयार होत आहेत, तर याला जर लोकांना आळा घालायचा असेल, आपलं राज्य, आपलं जळगाव शहर राज्य आणि आपला देश सुधारायचा असेल तर या गोष्टीला जनतेच्या हातात आहे. तर जनतेने जर ह्या लोकांना कुठेतरी अद्दल घडवली तर मला वाटतं निश्चित चांगला विकासाचा मार्ग खुला होऊ शकेल. ये थे हमारे साथ गजानन मालपुरे, शिव सैनिक. ये बता रहे थे कि किस तरीके से चुनाव होना चाहिए और बहुत सारी ऐसी बातें उन्होंने बताई है जो अभी तक आप लोगों को पता नहीं थी. इनका अपना सोचना है और इनकी सोच के तरह से अगर पार्टी चलती है, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे दल चलता है, तो शायद जलगांव में कुछ लाइन लग जाए और जलगांव में कुछ पार्षद चुन कर आ जाए. ऐसी ही सनसनीखेज बातें करने वाले, आप तक नई जानकारियां सच के साथ पहुंचाने वाले और भी लोगों के साथ हम फिर आगे आपके साथ मिलते ही रहेंगे. आज के लिए फिलहाल इतना ही. नमस्कार. थैंक यू. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.